दरम्यान उजनी धरण हे 99.89% भरलंय। धरणामध्ये 117.17 टीएमसी पाणीसाठा आहे। उजनीतून पाण्याचा विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे। घाटमाथ्यावर आणि भीमा नदीच्या खोऱ्यातल्या पावसामुळे दौंड इथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे। उजनी धरणामधून भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। तर अलमपट्टी धरणामधून देखील विसर्ग वाढवण्यात आलाय। अलमपट्टी धरणामध्ये पाणीसाठा हा 93.8% जाऊन पोहोचलाय। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। अलमपट्टी धरणामधून सध्या 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। गेल्या 24 तासांमध्ये धरणामध्ये सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे। 31 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी 519.10 मीटर असून धरणातील एकूण पाणीसाठा 93.8% झाला आहे।